बघा काय जबरदस्त दिसतायत वडे, एकदम कुरकुरीत बनवून तयार होतात। तुम्हाला एक फोडून दाखवते, तुम्ही बघू शकता किती हलका झाला आहे। वा मस्तच, आतमधून एकदम हलका झालेला आहे आणि बाहेरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा आहे। नमस्कार, मी शिवानी सागवेकर, कुक विथ शिवानी मध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत असा साबुदाणा वडा बनवणार आहोत। हा वडा तेलात फुटू नये यासाठी काही टिप्स दिल्या आहेत। त्याचबरोबर साबुदाणा किती प्रमाणात, किती भिजवायचा आणि त्याचे किती वडे होतील, त्याचे प्रमाण, हे सर्व काही या व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगितले आहे। आता साबुदाणा कसा भिजवायचा आणि तेही अचूक प्रमाणात बघूया। इथे मी 1 कप साबुदाणा घेते, वजनाने तो 200 ग्रॅम इतका भरतो। आता हा साबुदाणा 3 ते 4 वेळा छान असा धुवून घेऊया। धुताना हलक्या हाताने धुवायचा, खूप जास्त चोळायचा नाही। साबुदाणा धुवून झाला की साबुदाणा बुडेल इतपतच, म्हणजे वर अगदी थोडं बसेल एवढं पाणी घालायचं। 1 कप साबुदाणा असेल तर पाऊण कप पाणी घ्यायचे आहे। आता झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवू। शक्य नसेल तर मग कमीत कमी 6 ते 8 तास तरी हा साबुदाणा भिजत घाला। तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान भिजला आहे। आपण जेवढं पाणी घातलं होतं तेवढं सर्व पाणी ऍब्झॉर्ब करून साबुदाण्याचा एक एक दाणा मोकळा झाला आहे, अगदी टपोरा झाला आहे। साबुदाण्यामध्ये बऱ्यापैकी ओलावा आहे, एकदम कोरडा झालेला नाही, थोडासा चिकटपणा आहे, तितका तो छान भिजला गेला पाहिजे। असं मॅश करून बघाल तर सहज साबुदाणा मॅश होतो। साबुदाणा वडा बनवण्यासाठी साबुदाणा एका मोठ्या पसरट ताटात काढून घेतला आहे। आता यात अर्धा कप भाजलेल्या दाण्याचा कूट, 1 चमचा जिरे, 2 ते 3 बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा लिंबाचा रस, 1 चमचा साखर, ही ऑप्शनल आहे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता बाइंडिंग साठी यात 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे थंड करूनच मॅश करून घालायचे। पहिले बटाटा मॅश करूनच नंतर पाऊण कप मोजून घालायचा। जिरे कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात नसाल तर अजिबात घालू नका। आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं, मळून घ्यायचं, पण दाबायचं नाही, कणिक दाबतो तसे नाही। तसं केलं तर साबुदाण्याचा जो अख्खा टेक्स्चर आहे ना ते निघून जातं। त्यामुळे हलकंसं दाब देत असं छान एकसंग गोळा करून घ्यायचा। आता वडा थापूया। सर्वात पहिले हात धुवून घ्यायचे। वडा थापण्यापूर्वी हाताला थोडे तूप किंवा तेल लावून घ्यायचे, त्यामुळे याला प्रेस न करता बाइंडिंग छान येते। आपल्याला ज्या आकाराचा साबुदाणा आवडतो त्यानुसार मिश्रणाचा गोळा घेऊन हलक्या हातानेच गोल करून घ्यायचा। जास्त प्रेस न करता वडा एकसंध करून घ्यायचा। एकसंध बांधला नाही गेला तरी तळताना हा वडा हलकासा फुटतो। तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या छान गोल झाला आहे। आता दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये गोळा ठेवून हलक्या हाताने दाबून तो थोडा चपटा करून घ्यायचा आणि मध्यभागी थोडा जास्त दाबायचा। वडे चपटे असले तरीही ते तळताना छानपैकी फुगतात, त्यामुळे खूप गुबगुबीत नाही केला तरी चालेल। मस्त असा वडा थापून घेतला आहे। अजून एक वडा थापून दाखवते। याच पद्धतीने सगळे वडे मी थापून घेते। या सगळ्या स्टेप्स लक्षात घ्यायच्या आहेत, कारण यात गडबड झाली की वडे पूर्ण बिघडतात। थापताना छान हे मिळून आलं पाहिजे, नाहीतर मग वडा फुटण्याची शक्यता खूप दाट असते। मध्यभागी हलकासा असा दाबून घ्यायचा, खूप गुबगुबीत करायची गरज नाही। सर्व वडे थापून तयार आहेत। आता वडे तळायला घेऊ। तळताना वडे फुटू नये म्हणून सगळ्यात महत्वाची स्टेप, तेल मंद आचेवर ठेवायचं नाही, मीडियम टू हाय हीट वर गरम करायचं। अगदी मंद आचेवर वडा कधीच तळायचा नाही। बऱ्यापैकी कडकडीत असं गरम तेल आहे। तेलात छोटासा मिश्रणाचा तुकडा टाकून बघू, तो पटकन वर आला पण करपला नाही, म्हणजे तेल व्यवस्थित तापले आहे। आता वडा तेलात सोडू। सुरुवातीला याला अजिबात टच करायचा नाही, तो सेट झाला की आपणच वर येतो। आता याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ। 1 ते 2 मिनिटे झालेले आहेत। छान असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता ते उलटवूया। दुसरी बाजू पण छान खरपूस तळून घेऊ। इथे एक टीप आहे, वडा फुटू नये म्हणून वडा तळताना कायम मीडियम टू हाय हीट वरच ठेवायचं। बघा वडा छान तळला जातोय, रंग खूप सुरेख आलेला आहे। थोडा आणखी तळून घेणार आणि मग काढणार। तुम्ही बघू शकता एकही वडा फुटलेला नाही आणि छान असे सोनेरी रंगावर वडे आपले तळून झालेले आहेत। हे वडे काढून घेऊ। यातलं तेल शक्य तितकं निथळून घ्यायचं, जाळीच्या चाळणीवर काढून घ्यायचे, टिश्यू पेपरवरही काढून घेऊ शकता। काय जबरदस्त दिसत आहेत। आता याच पद्धतीने सगळे वडे तळून घेते।
सगळे वडे तळून घेतले आहेत. सर्व करू. तुम्ही हे गोड दह्यासोबत, चटणी सोबत खाऊ शकता. असेही खाल्लात तरी छान लागतात. अशात मस्त टिप्स आणि ट्रिक्स सहित, सविस्तर रेसिपी सहित तुम्हाला जर आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर लगेच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना बेल आयकॉनही क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपी सोबत. धन्यवाद.